हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. राज्यात तब्बल 70 उमेदवार बिनविरोध. सत्ताधाऱ्यांनी पैसा आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा विरोधकांचा आरोप. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले. राज्यात बिनविरोध उमेदवार निवडीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल. राज्य निवडणूक आयोग करणार चौकशी, मागवला अहवाल. माझ्यावर 70,000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेत आहे या अजित पवारांच्या वक्तव्यावरून तापलं राजकारण. आम्ही आरोप केले तर अडचण होईल. रवींद्र चव्हाणांचा इशारा, तर विरोधकांनी महायुतीला घेरलं. मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा. बाबत रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट. पालिका निवडणूक प्रचारात महायुती धुमशान. मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत. त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका. चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना थेट इशारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो. महापालिका प्रचारासाठी भाजपनं कंबर कसली. देवा देता है तो छप्पर फाड़ के देता है. अजितदादांच्या शिलेदाराकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमनं. सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येप्रकरणी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल. 4 आरोपींना बेड्या. शिर्डीतील साईबाबांच्या चरणी 8 दिवसात 23,29 लाखाहून अधिक रकमेचं दान. 8 लाखाहून जास्त भाविकांनी घेतलं दर्शन. आणि ऑस्करच्या दारात पोहोचला प्रभावळकरांचा बाबुली मेस्त्री. मेन ओपन फिल्म कॅटेगरीमध्ये दशावतारची एंट्री. न्यूज 18 लोकमतच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत. मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय आपला महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुढच्या काही दिवसांसाठी तरी एकमेकांचे विरोधक असणार आहेत. कारण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोघे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांना एकमेकांवर थोडी टीका करावी लागणार आहे. महाराष्ट्रानं हे समजून घेणं गरजेचं आहे. भाजपनं अजित पवारांच्या गुंडांच्या टोळ्यांना दिलेली तिकीटं काढली, तर अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याचे आरोप काढून भाजपवर बोचरा वार केला. त्यामुळे दोस्तांमध्ये कुस्ती सुरू झाली आहे. घोटाळ्यामध्ये अजितदादांची अवस्था आम्ही काय करणार. आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग. भाजपच्या नेत्यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना जेलमध्ये टाकू असं वक्तव्य जाहीर सभांमध्ये केलं. इतकंच नाही तर सिंचन घोटाळ्यांची बैलगाडीभर कागदपत्र भाजपनं चितळे समितीच्या
माधवराव चितळेंकडे सादर केली. पुराव्यांच्या 4 बॅगा बैलगाडीतून नेण्यात आल्या. मात्र ज्यांनी बैलगाडीभर पुरावे दिले त्याच भाजप नेत्यांसोबत अजित पवार आता सत्तेत आहेत. मागील 3 वर्षापासून अजित पवार सत्तेत आहेत. सर्वात आधी 2 जुलै 2023 रोजी अजित पवार एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्याच सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. तर 5 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. मात्र आता महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांनी भाजपवर थेट हल्लाबोल केलाय. ज्यांनी माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलोय. एवढ्यावर अजित पवार थांबले नाही तर भाजपची राक्षसी भूक शहरातली परिस्थिती बिघडवत असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली. कुत्र्यांच्या नसबंदीत पैसे खाल्ले, मिळेल तिथं पैसे खायचा सपाटा लावला, सत्तेचा माज आल्यामुळे अशी कामं करतात असा घणाघात अजित पवारांनी केला. तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना. ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना. शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघडवलेली आहे. मला हे बघवत नाही. अजित पवार यांनी पहिल्यांदा सिंचन घोटाळ्यावरून भाजपला खडे बोल सुनावले. सिंचन घोटाळा नेमका काय होता एक नजर टाकूया. 1999 ते 2009 या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला. सिंचनावर 70,000 कोटी रुपये खर्च झाले, पण सिंचन क्षेत्रात केवळ 0.1% सुधारणा झाली असं निरीक्षण सरकारच्या इकॉनॉमिक सर्व्हेत नोंदवलं होतं. अनेक प्रकल्पांसाठी नियोजित केलेल्या किमतीत अनेक पटींनी वाढल्याचं कॅगनं म्हटलं. 601 प्रकल्पांपैकी 363 प्रकल्पांची नियोजित रक्कम वाढून 47,427 कोटी रुपयांवर गेल्याचं कॅगनं म्हटलं. 12 प्रकल्पांची किंमत 7 महिन्यात दुपटीने वाढली होती. माजी मुख्य अभियंता विजय पांढरेंच्या गौप्यस्फोटानं अजित पवार अडचणीत आले होते. मात्र सिंचन घोटाळ्याच्या काही प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट मिळाली. आता सरकारमध्ये असलेल्या अजित पवारांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा समाचार घेत भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोरदार पलटवार केलाय. अजित पवारांनी खुद के गिरेबान में झाँक के देखना चाहिए, जसं हिंदीमध्ये म्हणतात, ते पाहिलं पाहिजे. आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांवर तोफ डागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनीही फिल्मी स्टाईलनं डायलॉगबाजी करत उत्तर दिलं. खुद के गिरेमान में झाकणे चाहिए अशी डायलॉगबाजी चव्हाणांनी करू नये. महायुतीचा धर्म पाळावा आणि आम्ही महायुतीचा धर्म पाळतोय. तुर्तास आमची रवींद्र चव्हाणांना विनंती आहे की व्यवस्थित बोला, काळजीपूर्वक बोला. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबद्दल अशा पद्धतीने बोलणं हे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून महायुतीतील घटक पक्ष आपापसात लढायला लागले. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही रणांगणात उडी घेतली. सिंचन घोटाळ्याचं काय झालं? पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती द्यावी असं आव्हान संजय राऊतांनी दिलं. त्यांचा जो कार्यक्रम होता, मेळावा होता, अधिवेशन होतं, त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान जबाबदारीनं बोलले अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावर आणि पुढल्या 8 दिवसामध्ये अजित पवार हे मंत्रिमंडळात आले. त्याच्यामुळे अजित पवारांचा प्रश्न जो आहे हा योग्य आहे. विरोधकांच्या हाती आयता मुद्दा दिल्यानं सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करून अजित पवारांनी ऐन प्रचारात सेल्फ गोल तर केला नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र अजित पवारांनी एक प्रकारे त्यांचं मूल्यही दाखवून दिले. कारण अजित पवारांवर आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये अजित पवार होते. अजित पवार निधी देत नाहीत,
शिवसेना संपवायला निघालेत असा आरोप करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि सिंचन घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या भाजपच्या सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. तर दुसरीकडे रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे अजित पवारांची कोणती राजकीय अडचण होईल याकडे राज्याचं लक्ष लागलंय. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये थेट लढत होतीये. काल अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपवर हल्लाबोल केला. पिंपरीत आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी सभेतून अजित पवारांना इशारा दिला. महेश लांडगेंचा उल्लेख करत पैलवानांच्या नादी लागायचं नसतं असं चव्हाण म्हणाले. तर मी देवेंद्र फडणवीसांना सांगत होतो अजित पवारांना सोबत घेताना विचार करा, असा गौप्यस्फोट चव्हाणांनी केलाय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांचा दिशाभूल करण्याचा, खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करतायत. आपण सर्वजण जाणता की ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्या बरोबर जोडली गेली. मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा, साहेब थोडासा विचार करा. पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगताय. काल सभेमध्ये काय घडलं, पत्रकार परिषदेमध्ये काय बोललो, त्याची सर्वांची चर्चा झाली. मी फक्त एवढंच सांगेन, पेलवानाच्या नादाला लागायचं नसतं. देवा शपथ सांगतो, पेलवानाच्या नादाला लागायचं नसतं. महेश भाऊ अजून सोडली तर नाही ना पेलवानी. एवढे मोठे गंभीर आरोप या ठिकाणी केले. काही लोकांना सोबत घेऊ नका, आता सोबत घेतला तर पश्चाताप होतोय का? कार्यकर्ते रोज मला सांगतात, प्रदेशाचा अध्यक्ष आहे त्यामुळे ते सांगण्याचा प्रयत्न केला. तर पिंपरी चिंचवडच्या मैदानामध्ये दोन पैलवान आमने सामने आहेत. कोण कुणाची पाठ लावतं हे 16 तारखेला कळेल. पण मनोरंजन आहे आपल्याला 16 तारखेपर्यंत, काळजी करायचं कारण नाही. महानगरपालिका निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढणाऱ्या महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट अजित पवारांना बरोबर घेऊ नका असा सल्ला फडणवीसांना दिला होता. तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमचे आहेत, इशारा देणाऱ्यांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये असा इशारा दिलाय. यावर आज पत्रकार परिषदेत अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत, त्यामुळे दमात घेऊ नका.